मुंबई महापालिकेसह अन्य सर्व महापालिकांच्या निकालामध्ये एक गोष्ट समान आहे, भाजपचं यश। या यशाचं सर्वाधिक श्रेय जातं एका व्यक्तीला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। 2024च्या विधानसभा निवडणुकांपासून फडणवीसांनी लावलेला धडाका महापालिका निवडणुकीत सुद्धा कायम राहिला। नेमकं फडणवीसांनी हे यश कसं खेचून आणलं त्या संदर्भातला हा वृत्तांत बघूया। देवेंद्र गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सर्वात लोकप्रिय नेते। अभ्यासू, कष्टाळू, शांत स्वभावाचे आणि मनमिळाऊ हे सर्व गुण तर त्यांच्या कामी आलेच, पण त्यासोबत आणखी एक गुण फडणवीसांमध्ये आणि तो म्हणजे सातत्य। प्रशासनाचं काम असो किंवा पक्षाचं, परदेश दौरे असो किंवा निवडणुकीचा प्रचार, फडणवीस सातत्याने मेहनत करतात। आली लहर, केला कहर आणि मग गायब महिनाभर असं त्यांच्याबद्दल कधीच घडत नाही। आता मुंबई महापालिकेचं उदाहरण घ्या। मुंबई महापालिकेत भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवणं ही सोपी गोष्ट अजिबातच नव्हती। जी महापालिका गेल्या 35 वर्षांपासून शिवसेनेकडे होती, ती फडणवीसांनी एक हाती भाजपकडे खेचून आणली। या मागे होतं अनेक महिन्यांपूर्वी सुरू झालेलं नियोजन, मनुष्यबळाची तैनाती आणि रणनीतीची आखणी। बरं, एवढ्यावरच थांबून चालत नाही। आखलेल्या रणनीतीची अंमलबजावणी होते की नाही यावर बारकाईने लक्ष द्यावं लागतं, आणि तेही दररोज। इतरांच्या प्रचारावर तर त्यांचं सातत्याने लक्ष होतं, पण स्वतः सुद्धा प्रचंड मेहनत घेतली। दिवसाला 5 ते 8 सभा, एकूण सभा आणि रोड शो 37, जाहीर मुलाखती 6, माध्यमांना मुलाखती 33। या सगळ्याचं फळ म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच महापालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय। फडणवीसांच्या दृष्टीने या निकालाचा अर्थ नेमका काय आहे यावर एक नजर टाकूयात। महाराष्ट्राचं राजकारण आपल्या भोवतीच फिरतं हे फडणवीसांनी पुन्हा दाखवून दिलंय। दोन्ही ठाकरे, शरद पवार, अनेक ठिकाणी अजित पवार या सर्वांशी एक हाती झुंज दिली। मुंबई महापालिकेत भाजप प्रणित सत्ता आणणारे फडणवीस हे भाजपचे पहिलेच नेते ठरलेत। भाजपची स्थापना झाल्यापासून बीएमसीत पहिल्यांदाच भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय। पुणे पिंपरीत पवार काका पुतण्याला शह दिला। एकाही मोठ्या महापालिकेत भाजपचा पराभव झाला नाही। राज्यभरातल्या मनपा जिंकताना नागपूरच्या बालेकिल्ल्याकडे दुर्लक्ष केलं नाही। 2014 पासून सत्तेत आल्यावर 2024च्या लोकसभेचा अपवाद सोडला तर फडणवीसांनी आपल्या पक्षाला प्रत्येक निवडणूक जिंकून दिली आहे। मग ती 2019ची विधानसभा असो, 2024ची विधानसभा असो, नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका, नगरपरिषदा निवडणुका असो किंवा आताची महापालिका निवडणूक असो, फडणवीस यांनी त्यांच्या पक्षाला कधीच निराश केलं नाही, आणि म्हणूनच ते पुन्हा एकदा राजकारणातले धुरंधर ठरलेत। अमेय चुंभेसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।